काम या नंतर रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांचंच मी मनापासून अजून एक अभिनंदन करेन. कालच मुख्यमंत्र्यांनी आज ताजचा प्रकल्प या ठिकाणी जाहीर केला की 30 वर्ष 32 वर्ष लागलीत. आज माझी विनंती आपल्या सगळ्यांना एक आहे, एवढी सगळ्यांची ताकद आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये आज शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे तुम्ही जाऊन जर सगळे बसलात तर त्या कोणाची हिंमत होणार नाही की नाही म्हणणार. परत आदरणीय राणेसाहेब आहेतच आपल्या जोडीला. आणि म्हणून हे जे प्रकल्प असे आहेत, येऊ घातलेले आहेत, हे लवकरात लवकर टाइम बॉन्ड प्रोग्राम मध्ये यायला पाहिजे. जसं कालचा कार्यक्रम तळवड्यात झाला, जसा कार्यक्रम आता पुढच्या एखाद्या 1.5 महिन्यात आरंध्यात पण तसाच एक कार्यक्रम होईल, तसाच आता कार्यक्रम आपण उद्या शिरोड्यामध्ये पण कराल. पण हे सगळं करत असताना अशा अनेक विषय की तुमच्याकडे रत्नागिरीमध्ये साहेब तेवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण रत्नागिरी आतमध्ये जिंदालपासून अनेक प्रकल्प तुमच्याकडे आहेत. पण या सिंधुदुर्ग जिल्ह्याची दिवसेदिवस लोकसंख्या का कमी होते, इथले लोक का बाहेर जातात, का जातात पुण्यात, का जातात गोव्यात, का जातात मुंबईत, याचं कधीतरी आत्मविमर्श आम्ही सगळ्यांनीच करायला पाहिजे. याच्यावर टीका टिप्पणीचा विषय येत नाही. पण हे जर झालं तर आज आपल्याला अजून या ठिकाणी जिल्ह्यातल्या या इथल्या तरुणांना दुसरं काय लागत नाही. आणि म्हणूनच मनापासून राज्य सरकारचं मनापासून मी अभिनंदन करतो, जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो. पण तो ताज प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा आणि स्थानिक जे छोट्या छोट्या अडचणी आहेत, फार मोठ्या अडचणी नाही आहेत, त्या पण दूर कराव्यात. जेणेकरून आपल्याला हा सगळ्या चांगल्या प्रकारचा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी अपेक्षा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवकांची अपेक्षा आहे, युवतींची अपेक्षा आहे, ती या ठिकाणी पूर्ण होईल. सगळ्यात एक गोष्ट अजून या ठिकाणी साहेब नमूद करतो की आपल्याकडे आता आढाळी आहे, आपण प्रयत्न करताय, आपण त्या ठिकाणी लाईट दिली, त्या ठिकाणी रस्ते दिले. पण एखादे उद्योजक समजा येत नसतील तर तुम्ही उद्योगमंत्री आहेत, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून कोणी उद्योजक त्यांना त्या ठिकाणी लागणाऱ्या सुखसुविधा ज्या काय लागतील त्या आपण या ठिकाणी दिल्यात. आपण जर समजा मध्ये प्रयत्न दीपकबाई पण करतायत, पण ते तुम्ही जर प्रयत्न सामुदायिकरित्या केलात आणि जर सीएम साहेबांना सांगितलं एखाद्या उद्योजकाला इकडे यायलाच पाहिजे अशा प्रकारचं जर कंपल्सरी आपण केलं की आपण बघितलं की गारमेंट बारामती त्यावेळी शरद पवार साहेब असताना झालं, तिकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपापला फायदा उचलून घेतला. जसं राणे साहेबांनी आज बघा मालवणच्या मध्ये पर्यटन आज जे आहे आपल्या लक्षात येत नाही की किमान 130-140 दिवस मालवणमध्ये लोक रोजगाराला लागले. कधी विश्वास बसणार नाही की ज्या ठिकाणी तारकर्ली देवबाग हा जो मधला भाग आहे, फक्त एक झाड होतं तिरफळणीचं, त्यावेळी राणेसाहेब आमदार असताना 10,000 रुपये त्या माणसाला दिले, जो अडवायला रस्ता आला तो. आणि तारकर्ली तो देवबाग आज जरी नकाशावर जगाच्या आलेला असेल तर तिथे राणेसाहेबांचं मोठं योगदान आहे की तिथे आपल्याला विसरून चालणार नाही की रस्ता अडवला यानं 10,000 रुपये दिले. आणि त्याच्याही पुढचं जो देवबाग भाग आहे तो देवबाग पूर्ण गाव उठून कुमारमाटला येणार होतं, पण त्यावेळी 100% तो जो बंधारा आहे तो बंधारा पूर्ण, म्हणजे एक नेतृत्व काय करू शकतं हे उदाहरण आपल्याकडे आहे. त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरुवात झाली. पण आपल्याला म्हणावी तशी जो यश आहे, आज मालवणला पर्यटक जातात, आता काही प्रमाणात वेंगुर्ल्यात जायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात जास्त स्कोप हा वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये आहे, कारण वेंगुर्ल्यात आता शिरोडा झाल्यानंतर परत बाजूला आरखला आहेच. आता वेंगुर्ल्यात बरेचसे छोटे छोटे प्रकल्प त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आपण थोडं लक्ष घेतलं, सगळं तुमच्या हातात आहे. शंभूराजे देसाई आहेत, आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि आपण सगळे नेते एकत्र जर बसलात आणि जर टाइम बॉन्ड प्रोग्राम जर आपल्या जिल्ह्याचा केलात तर जिल्ह्यातले नोकरी नाही तर बाहेरचे सगळे लोक उद्या नोकरी धंद्याला इथे येतील. एवढी ताकद या जिल्ह्यामध्ये आहे. फक्त 5 वर्ष या जिल्ह्याला पैसे द्या, 5 वर्ष, आणि 5 वर्षानंतर या जिल्ह्याकडून आपल्याला परत रिटर्न हे हा जिल्हा देईल. एवढी ताकद परमेश्वराने या जिल्ह्यात दिली. आपण पण येथले भूमिपुत्र आहात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, संजीव परब याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याच्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या मनोकामना त्याच्या पूर्ण होऊ देत अशा प्रकारची इच्छा प्रकट करून या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तेली साहेब. आपण या ठिकाणी